क्रिस्टल का वापरावे? क्रिस्टलचे फायदे काय आहेत? क्रिस्टलचे तोटे काय आहेत? क्रिस्टलचे बेनिफिट्स हे कसे ओळखायचे? आणि क्रिस्टलला कसं एनर्जाइज्ड करायचं? अनेक जणांच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आज मी क्लिअर करणार आहे. गेली 30 वर्ष मी या बिझनेसमध्ये आहे. मी अनेक प्रकारचे हीलिंग्स करते. मी ऑकल्टिस्ट आहे. मी ऑकल्ट सायन्सवर कायम बऱ्याच मोडॅलिटीवर काम केलेलं आहे. आणि लवकरात लवकर तुमच्यासमोर असे वेगवेगळे विषय घेऊन कायम येतच असते आणि पुढेही येतच राहणार आहे. पण तत्पूर्वी मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर काय आहे की हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण क्रिस्टल्स का वापरली पाहिजे. क्रिस्टलचा एक जादू आहे, ती आधी समजून घ्या. क्रिस्टल हे अनेक लाखो वर्षानंतर बनतात आणि जे खाणीतून आपल्याला मिळतात. तर या क्रिस्टलची जी जादू आहे ती आपल्या आयुष्यात कशी होते? ही एक एनर्जी आहे, जसा भगवंत आहे त्याची एक एनर्जी आपल्यासाठी काम करते, तशी ती क्रिस्टलची एक एनर्जी आहे जी आपल्यासाठी काम करते. आणि ह्या एनर्जीला जेव्हा आपण आपल्या आयुष्यात आणतो ना, तेव्हा ही क्रिस्टलची एनर्जी आपल्या एनर्जीशी कनेक्ट होते आणि ती तुम्हाला छान रिझल्ट्स देते. बरं, ती कशी कनेक्ट होते? तर तिला नेमकं कशा पद्धतीने आपण कनेक्ट करतो? तर ह्या क्रिस्टलच्या कुठल्याही वस्तू जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा तुम्ही त्या क्रिस्टल्सला इंटेन्शन सेट करता. आणि इंटेन्शन सेट करणं म्हणजे काय? तर इंटेन्शन जेव्हा आपण सेट करतो, तेव्हा आपण त्या क्रिस्टलला ऑर्डर करतो. ती कशी केली जाते वगैरे, जेव्हा आमच्याकडनं क्रिस्टल्स तुम्हाला मिळतात, तेव्हा तुम्हाला पूर्ण प्रोसेस दिली जाते, की आपण त्यांना त्या एनर्जीला कसं ॲक्टिव्ह करायचं तिला. आणि एक मुळात हा मुद्दा आहे ना, की जेव्हा तुम्ही क्रिस्टल्स घेता, तेव्हा तुम्ही प्रचंड पॉझिटिव्हिटीने घेतले पाहिजे. तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे, त्या एनर्जीवर विश्वास पाहिजे ना, तेव्हा ते क्रिस्टल्स तुम्हाला बेनिफिट देतात. कारण का? याचं खूप महत्त्वाचा ह्या व्हिडिओचा USP आहे. क्रिस्टल्स तुमचं माइंड रीड करतात. क्रिस्टल्स तुमच्या इंटेन्शनवर चालतात. तुम्ही जर निगेटिव्ह थॉट्स तयार केले माइंडमध्ये, तर क्रिस्टल्स तुम्हाला चांगले रिझल्ट्स नाही देणार. पण तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात क्रिस्टलच्या बाबतीमध्ये ना, तर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह आणि छान रिझल्ट्स येतील. अनेक क्रिस्टल्समुळे अनेक जण त्यांच्या आयुष्यामध्ये पैशांचा प्रवाह एकदम सुंदरपणे चालू ठेवलेला आहे. बऱ्याच जणांनी त्यांच्या घरामध्ये क्रिस्टलची एनर्जी खूप पॉझिटिव्हली वावरती आहे. जशी आपली मुलं एका निगेटिव्हिटी नंतर आपलं ऐकतच नाहीत, आपल्याला छळतात, तसं क्रिस्टल्स हे लहान बाळ आहे. क्रिस्टल म्हणजे त्याला कसं वळवायचं, त्याला कसं, एक वेळ तुम्ही मनुष्याला नाही काही सांगून हे करू शकत, पण तुम्ही क्रिस्टलला तुम्हाला हवे असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. क्रिस्टलची एनर्जी ही फार मोठी एनर्जी आहे. ही डायरेक्ट कॉस्मिक एनर्जीशी जोडली गेलेली एनर्जी आहे. मी गेली 30 वर्ष लोकांपर्यंत क्रिस्टल पोहोचवलेले आहेत, अजूनही पोहोचवत आहे. बऱ्याच पद्धतीने माझे लाखो क्लायंट आज क्रिस्टल्सवर प्रचंड बेहद खुश आहेत, कारण त्यांना खूप सुंदर रिझल्ट्स मिळालेले आहेत. तुम्ही जाऊन गुगलला माझे रिव्ह्यूज वाचू शकता, की कसे लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत. तर मंडळी, क्रिस्टलला जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आणता, तेव्हा तुमचा क्रिस्टलवर आंधळा विश्वास आहे, तरच तुम्ही ते क्रिस्टल्स तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकता. नाहीतर मी असं स्पष्ट सांगेन, जर तुम्हाला किंतु परंतु असेल ना, तर क्रिस्टल्स वापरूच नका. कारण जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करता, तेव्हा ती एनर्जी तुमच्यासाठी काम करणं स्टॉप करते. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, जेव्हा तुम्ही एखाद्या क्रिस्टलचं ब्रेसलेट घालता, जसे मी घातलेले आहेत. जर मला कोणी विचारलं, की मॅडम तुम्ही हे क्रिस्टलचे ब्रेसलेट, जे मला ओळखतही नाही, त्यांनी जर विचारलं एवढे क्रिस्टल्स का घालता? मी याच्यापेक्षा खूप घालते. तर मी स्पष्ट सांगते, मला कलर्स आवडतात, मी घालते. मला क्रिस्टल्स आवडतात, ते रत्न आहे सेमी प्रेशियस म्हणून मी घालते. मी कुणालाही सांगत नाही, अगं अगं अशा प्रॉब्लेमसाठी मी हे क्रिस्टल्स घेतलेले आहेत, तशा प्रॉब्लेमसाठी मी हे क्रिस्टल्स घेतलेले आहेत. काही सांगायची गरज नसते. कारण ज्यावेळेस तुम्ही सांगता, की तुम्ही ते क्रिस्टल्स का वापरताय, का घेतले ना, त्या क्षणापासून ती क्रिस्टलची एनर्जी काम करणं थांबवते. म्हणून मी माझ्या प्रत्येक क्लायंट्सला सांगते, की तुम्ही क्रिस्टल घातला आहे, तर तुम्ही तो कशासाठी घातलेला आहे ना, हे प्लीज कुणाला सांगू नका. फक्त सांगायचं, की याने गिफ्ट केलं, त्याने गिफ्ट केलं म्हणून मी क्रिस्टलचं ब्रेसलेट घालत आहे. किंवा सांगायचं, मला हे कलर्स आवडले म्हणून मी हे क्रिस्टल्सचे ब्रेसलेट घालत आहे. याच्या मागचं रिझन मला माहीत नाही. असं तुम्ही जेव्हा स्पष्टपणे लोकांना सांगता ना, तेव्हा तुमची क्रिस्टल्स तुम्हाला खूप सुंदररित्या बेनिफिट देतात. क्रिस्टल्स जर तुमच्या आयुष्यामध्ये यायचं असेल ना क्रिस्टल्सला, तर त्यांना तुम्ही चूज करत नाही, क्रिस्टल्स तुम्हाला चूज करतात. मी तुम्हाला ना माझ्या एका क्लायंटचं उदाहरण देते. क्रिस्टल्सला तुमच्याकडे कसं यायचं असतं आणि कसं नसतं यायचं ना, ते मी सांगते. माझा एक इव्हेंट होता आणि खूप मोठा इव्हेंट होता. दारासिंगच्या मुलाचा, विंदू दारासिंगचा इव्हेंट होता. तो पण मुंबईत होता. नेस्कोमध्ये त्याचं गोरेगावला खूप छान इव्हेंट्स त्यांनी अरेंज केला होता आणि प्रचंड मोठमोठी लोकं तिथे आली होती. आणि तसं पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे क्रिस्टल्स जातच असतात. तर तिथे ना एक पूर्ण डॉक्टरची फॅमिली आली होती, ज्यांचं लखनौमध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे, आणि ते 6 जण आले होते माझ्याकडे. आणि त्यांनी संपूर्ण व्यवस्थित सगळे त्यांचे प्रॉब्लेम्स मला सांगून, त्यांची बर्थ डेट वगैरे मला सांगून त्यांनी क्रिस्टल्स माझ्याकडनं घेतले.
तेव्हा मी प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाने माझ्या लोकांना सांगितलं ह्यांचे क्रिस्टल्स पॅक करा, त्याची नावं त्यामध्ये टाकून द्या, म्हणजे चिठ्ठी त्या नावाची त्यामध्ये टाकून द्या. त्याचे क्रिस्टल्स पॅक झाले. ती लोक मुंबईमध्ये सेंटॉर हॉटेलमध्ये उतरलेली होती. त्यांनी तिकडे हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वतःचे क्रिस्टल्स बरोबर स्वतःच्या बॅगेमध्ये नावं जी होती त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित ठेवले, कारण सकाळी ते निघणार होते. क्रिस्टल्स ठेवले त्यांनी व्यवस्थित. त्यांना माहिती की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या बॅगेमध्ये क्रिस्टल्स ठेवलेले आहेत. पण जेव्हा ते त्यांच्या घरी गेले ना, तेव्हा त्यामध्ये 2 जणांचे क्रिस्टल गायब होते. तेव्हा त्यांचा मला फोन आला की मॅडम असं असं झालं. तर मी त्यांना तेव्हाच म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही क्रिस्टल घेत होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की क्रिस्टल तुम्हाला चूज करतात, तुम्ही क्रिस्टलला चूज करत नाही, कारण ती एनर्जी इतकी पॉवरफुल एनर्जी आहे. आणि त्या दोघांकडे क्रिस्टलला जायचं नव्हतं, सो ते क्रिस्टल गायब झाले होते लिटरली. आणि ते क्रिस्टल्स अशा पद्धतीने गायब झाले होते ना की त्यांना ते कितीही शोधले तरी मिळाले नाही. त्यांनी मला पुन्हा ऑर्डर करायचा एक प्रश्न विचारला की आम्ही पुन्हा ऑर्डर करू शकतो का? मी म्हटलं थोडा टाइम थांबा, मग ऑर्डर करा. तुमच्यासमोर सतत सतत क्रिस्टलचे कुठले पिक्चर्स आले किंवा तुमच्या स्वप्नात क्रिस्टल्स आले ना, तुम्हाला क्रिस्टल आपोआप खेचतील म्हटलं ना, त्यावेळेस माझ्याकडे ऑर्डर करा. आणि आज 1.5 वर्षांनी त्यांनी मला क्रिस्टल्स पुन्हा ऑर्डर केलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की ती एनर्जी किती पॉवरफुल आहे. आणि त्या एनर्जीवर आपण विश्वास ठेवत नाही, त्याच्यावर आपण किंतु परंतु करतो. बरेच जण क्रिस्टल्सच्या कुठल्याही क्रिस्टल्सच्या स्टॉलवर जेव्हा तुम्ही जाता, सगळ्यात पहिले त्या क्रिस्टलवर प्रश्नचिन्ह टाकू नका की हे ओरिजिनल आहे का, हे खरे आहेत का, काय आहे. तुम्ही दगड जरी घेतलात ना, पण तुमचा त्या दगडावर विश्वास असेल ना, तुम्ही त्याला देव बनून पूजाल. प्रत्येक गोष्टीला एक एनर्जी असते. प्रत्येक गोष्टीत फक्त मी एकच तुम्हाला सांगेन, की कुठलीही गोष्ट जिथे तुम्ही ओळखत नाही, बऱ्याच ऑनलाईन गोष्टींवरनं तुम्ही मागवता, ऑनलाईन साइट्सवरनं तुम्ही मागवता, जिथे त्या व्यक्तींना तुम्ही ओळखत नाही, कुणाकडनं तुम्ही क्रिस्टल घेताय तुम्हाला माहीत नसतं. बऱ्याच अशा साइट्स आहेत, की जे खूप स्वस्त क्रिस्टल्स विकतात. जे स्वस्त क्रिस्टल्स असतात त्याची एनर्जी प्रचंड लो असते. ते तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि त्यामध्ये दुसरा मायनस पॉइंट असा आहे, की ते क्रिस्टल एनर्जाइज्ड केलेले नसतात. जेव्हा क्रिस्टल तुमच्यापर्यंत येणार असतात, तेव्हा ते क्रिस्टल पूर्णपणे एनर्जाइज्ड केलेले हवेत आणि मगच ते तुमच्यासाठी काम करतात. क्रिस्टलची एनर्जी ही वेगळ्या पद्धतीने वर्क करते. ती कशी करते, काय करते, हे त्यामधला जो किडा आहे ना, त्यालाच कळतं. पण वापरणाऱ्याचा जो एक विश्वास असतो, हे प्रत्येकजण सांभाळतील याची मला खात्री नाहीये आणि मी खात्री देतही नाही. आणि माझे कुठलेच क्लायंट इतर कुठल्याही ठिकाणावरनं क्रिस्टल्स घेत नाही, कारण त्यांना जो विश्वास माझ्यावर आहे स्वामी कृपेने, तो मी अखंड जपलेला आहे. तुम्ही कुठूनही क्रिस्टल घ्या, पण अशा व्यक्तीकडून घ्या की जिथे तुम्हाला एक तुमचं ते श्रद्धास्थान आहे. त्या व्यक्तींना तुम्ही ओळखता. त्या व्यक्ती व्यवस्थित तुम्हाला तुमचे कुठलाही प्रॉडक्ट, हीलिंग कुठलाही प्रॉडक्ट व्यवस्थित तुमच्यापर्यंत पाठवतील याची तुम्हाला खात्री असेल. त्या त्या अशा लोकांकडूनच तुम्ही कुठलेही हीलिंगचे प्रॉडक्ट्स घ्या. मंडळी, क्रिस्टल जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्या क्रिस्टल वापरण्याची जी पद्धत असते, ती एक वेगळी पद्धत असते. क्रिस्टलला दरवेळी कसं त्याची एनर्जी कमी-कमी होत गेल्यानंतर त्याला कसं चार्ज करायचं असतं, क्रिस्टलला कसं ॲक्टिव्ह ठेवायचं असतं, हे आमच्या प्रत्येक क्लायंटला त्यांनी आमच्याकडनं घेतल्यानंतर त्यांना रीतसर प्रोसेस पाठवली जाते आणि त्या पद्धतीने ते त्या क्रिस्टलचा वापर करतात. तर मंडळी, क्रिस्टलविषयी मनामध्ये काहीही कुठलाही प्रश्न असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा. मी लगेच तुम्हाला त्याची उत्तरं देईन. आणि क्रिस्टल्स तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन या. मी तर तुम्हाला आग्रहाने सांगेन की क्रिस्टल आयुष्यामध्ये तुमच्या घेऊन या, जेणेकरून तुमचे पैशांचे, तुमचे रिलेशनशिपचे, तुमच्या हेल्थचे, तुमच्या करिअरचे, तुमच्या वास्तूचे असे अनेक प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामधनं हळूहळू निघून जायला तुम्हाला ते मदत करतील. क्रिस्टलची ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी काम करेल. जसं आपण देवळात जाऊन हात जोडतो आणि देवाला काही ना काही मागतो, अशा पद्धतीनेच क्रिस्टल्सला तुम्ही जर जवळ केलं तर क्रिस्टलही भगवंतापेक्षा कमी तुमच्यासाठी काम करणार नाहीये. तर मंडळी, ह्या ऊर्जेला जाणून घ्या. ह्या ऊर्जे अतिशय चमत्कारिक ऊर्जा आहेत. त्यांना समजून घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये ह्या क्रिस्टल्सला घेऊन या आणि त्यांचा वापर चालू करा. आणि मग बघा, चमत्कारिक बदल, पॉझिटिव्ह बदल तुमचं माइंड सेट करून टाकतील आणि तुमचं आयुष्य एकदम आनंदाने, खुशीने, सुखाने, यशाने आणि कीर्तीने भरून जाईल. तर मंडळी, लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये क्रिस्टलला एक मेंबर म्हणून वापरणं चालू करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ह्या क्रिस्टलबद्दल कळेल. कारण क्रिस्टल ही अशी गोष्ट आहे ना, जी खिशाला परवडते. तुम्ही प्रेशियस जेम्स वापरता, तुम्ही रत्न वापरता, जे कितीतरी हजारो पर ग्रॅमने मिळतात, पण क्रिस्टलचं तसं नाहीये. क्रिस्टल खिशाला परवडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी अगदी आग्रहाने सांगेन की क्रिस्टलला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवा. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू, पण तोपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. लोकांपर्यंत ही क्रिस्टलची महती पोहोचू द्या आणि तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठले कुठले क्रिस्टल वापरता आहात. तर मंडळी, आवडला असेल हा व्हिडिओ तर पटापट
लाईक करायचा आहे आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून आमचं बळ वाढवायचं आहे आणि मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे. अनेक डिस्क्रिप्शनमध्ये साईट्स दिलेल्या आहेत, त्यांना ही फॉलो करायचं आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.